मूळ गंगा बोललात बरोबर. हो. तर आता आपण इथून पाणी येताना पाहतोय हे गंगा आली आहे. हो हो गंगा आली. गंगा आली आहे. हो आली. बघा मंडळी, तुम्हाला गुड न्यूज. आपण ब्लॉग साठी आलो, राजापूर दर्शन घ्यायला आलो. आज आहे 27 ऑक्टोबर 2025. मूळ गंगा कुंड आहेत एकाच ठिकाणी, एकाच ठिकाणी असून सुद्धा काही अंतरावरती, काही फुटाच्या अंतरावरती आहेत. तरी त्याचं एक विशेषता की टेम्परेचर वेगळं, पाण्याचं टेम्परेचर वेगळं. जरा मंडळी, मूळ गंगा राजापूरची हे आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये आहे. खरंच हे धन्यवाद आणि आम्ही नशीबवान आहोत. त्याही राजापूरच्या गंगेचं आम्हाला दर्शन केलं, त्याचा आस्वाद घेतला, त्याची पूजा अर्चा करायला मिळाली. तिला वंदन बरं वाटलं की जीव वाचला त्यांचा, कासावीस झाले होते ते. आणि मग तेव्हापासून ते 3-3 वर्षांनी येतं. तरी किती वर्ष? आणि ते नाचणीच हे होतं ना, ते सुरुवातीला ते नाचणीचं हे येतं, कोंडा. हा बाहेरचा, आणि पाणी येतं. राजापूरचं फिरणं चालू केलेलं आहे. मस्त छान असं वातावरण आहे. जसं म्हटलं भोसले काका, आपण पहिला स्पॉट लावला. काका पहिला स्पॉट कुठचा हा? गरम पाण्याचा जरा आहे, उन्हाळे. बरेच जणांचे स्किनचे काय प्रॉब्लेम असतील तर ते जातं असं म्हटलं जातं, प्रत्येकाच्या विश्वासावर आहे. श्री महालक्ष्मी मंदिर उन्हाळे. चला मंडळी, तुमचं स्वागत आहे युट्यूबच्या नवीन व्हिडिओ आहे. मी तुमचा लकाड मेहुल तुमचं ह्या युट्यूबच्या स्पेशल ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आपण कुठे आहोत मंडळी? तुम्ही आपला जर ब्लॉग 1 पाहिला असेल तर आपण कुठे आहोत? राजापूरला. राजापूर सिटी एक्सप्लोर करतो, हे गाव एक्सप्लोर करतो. आणि आम्ही कुठे थांबलोय तर मॅजेस्टिक लॉजिंग और बोर्डिंग हे कुठे आहे तर बघा, एक्झॅक्टली राजापूर एसटी डे पण हे बघा, एसटी दिसते मागे जाताना, त्याच्या अगदी अपोजिट आहे. तर कोणाला एकदम रिझनेबल प्राईसमध्ये जर कोणाला रूम पाहिजे असेल तर मॅजेस्टिक लॉजिंगला नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स अँड डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोच. आणि कशी काय रूम आहे त्याचं मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तसेच राजापूर सिटी आपण एक्सप्लोर करणार पूर्ण आठवड्याभरात. पहिला दिवस आणि हा ब्लॉग 2 आहे. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. नवीन जे सबस्क्रायबर फॅमिली मेंबर त्यांनी आपल्या चॅनल नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला बेल नोटिफिकेशन इनेबल करायला विसरू नका. यापुढे या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि राजापूरचे जे महत्त्वाचे स्पॉट्स आहेत, इन्फॉर्मेटिव्ह आहेत, त्या ब्लॉगमध्ये कव्हर करूया. जसं या ब्लॉग आपला 2 आहे. ब्लॉग 1 मध्ये तुम्ही पहिल्याच आपण ठाण्यावरून कुठे आलो? राजापूरला. राजापूर एसटी स्टँडच्या अपोजिट मॅजेस्टिक लॉजिंगला थांबलेलं. आपल्या परिचयाचे आपले काका आहेत, त्यांचं नाव आहे भोसले काका, बरोबर दादा? आता बघा मंडळी, राजापूरला आल्यानंतर फिरण्याची प्रेक्षणीय स्थळं काय आहेत आणि प्रॉपर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल आणि जर तुम्हाला ऑटो रिक्षा पाहिजे असेल, ती ऑटो रिक्षा तुम्ही बघू शकता, काकांची आहे. आणि तिचं स्पेशियस आहे बघा, मागे व्यवस्थित 3 पुढे 4 जण बसू शकतात आणि काका एक्झॅक्ट गायडन्स करतात. काका, राजापूर फिरण्यासारखं काय काय आहे? आपल्याला धूपपापेश्वर मंदिर पाहता येईल. धूपपापेश्वर मंदिर हे एसटी डेपोपासून किती किलोमीटर असेल? कमीत कमी 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर. ओके. आणि दुसरा अजून बघण्यासारखं? आपल्याला उन्हाळा गरम पाण्याचे झरे आहेत. ओके. ते आपल्याला पाहता येतील. अच्छा. त्याच्याच लागून 1-2 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला गंगा, राजापूरची जी फेमस गंगा आहे ते पाहता येईल. आणि एक मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर. अच्छा. म्हणजे राजापूरला बघण्यासाठी 3-4 स्पॉट खूप महत्वाचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काका प्रॉपर गायडन्स करतात. आणि आम्ही असं आमचं प्रॉपर असं बोलणं झालं की आपण राजापूरची गंगा बघायची, गरम पाण्याचा कुंड बघायचा, महालक्ष्मी मंदिर बघायचं आणि मध्ये थोडा ब्रेक घेऊन लंच करायचा. आणि लंच झाल्यानंतर आपण धूपपापेश्वर मंदिरला काका सोडणार, तिकडची माहिती काका स्वतःच देणार आणि आपल्याला पूर्ण गायडन्स देणार आणि येऊन इथे परत एसटी डेपोला सोडणार. त्यामुळे आपल्याला काकांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे खूप उपयुक्त असणार आहे. जो कोण राजापूरला येणार आहे स्वतःची पर्सनल न गाडी घेता, तर ही रिक्षा त्यांना खूप उपयुक्त ठरणार आहे. काका, आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 90 11 84 05 32. अजून इथं सांगा मोठ्याने. 90 11 84 05 32. बरं, चला काका आपण प्रवासाला सुरुवात करूया. ओके. काका नक्की कॉन्टॅक्ट करा. अशी का त्यांची रिक्षा आहे. चला मंडळी, आपल्या रिक्षाने भोसले काकांबरोबर आपला प्रवास चालू आहे. आता काका आपण पहिलं कुठे चालले आहोत? आता आपण उन्हाळा गरम पाण्याचे झरे. गरम पाण्याचे झरे राजापूरमध्ये फेमस आहे, उन्हाळे. माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता, तो आहे मुंबई गोवा हायवे. छान असा हायवे बांधलेला आहे. टुवर्ड्स आता आपण राजापूर रेल्वे स्टेशन मध्ये जाताना जो उन्हाळी गरम पाण्याचा कुंड आहे, राजापूरची गंगा आहे, ते आपण बघणार आहोत. या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आवडत नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या पुढे थोड्या वेळेस भेटूया. बघा मस्त रांगोळी रळणे आहेत. पाऊस पडून गेलेला आहे आणि दुपारचे वाजलेत आता 11:15 11:30 सकाळचे. क्लिपमध्ये समोर जो ब्रिज पाहताय तो मुंबई गोवा में राजापूरचा जो ब्रिज आहे नवीन बांधला आहे तो आहे. हा ब्रिज बरेच सोशल मीडियावरती फेमस झाला, तो हा ब्रिज आहे. बघा राजापूरच्या पाण्याचा स्रोत. ही कुठची नदी का? अर्जुना नदी. अर्जुना नदीचं पात्र, भरपूर असं पाणी आहे.
अर्जुना नदी. राजापूरचं फिरणं तर चालू केलेलं आहे. मस्त छान असं वातावरण आहे. जसं म्हटलं भोसले काका, आपण पहिला स्पॉट लावला. काका पहिला स्पॉट कुठचा हा? गरम पाण्याचा झरा आहे, उन्हाळे. उन्हाळे. या आपण तो पुढे एक्सप्लोर करूया. गरम पाण्याचा झरा या पुढे बघूया कसं काय ते. बघा रोड टच आहे अगदी. आणि इथे समोर महालक्ष्मी मंदिर उन्हाळे. गरम पाण्याचं कुंड स्थान असं काय इथे झरा आहे. पुरुष वर्ग आणि स्त्री वर्ग असं जे सेपरेट ठेवलेलं आहे. काही जण गरम पाणी घेऊन जातात बॉटल मध्ये. भोसले काका हे गरम पाण्याचं कुंड बरोबर. बरेचसे जण भाविक येतात इथे आंघोळ करतात. इथे पुरुष वर्ग आणि बाजूला. आणि काका तुम्ही काय सांगतो बरेच जण स्किनचे काय प्रॉब्लेम असतील तर ते जातं असं म्हटलं जातं. प्रत्येकाच्या विश्वासावर आहे. बघा बाबा गरम पाण्याचं कुंड वरती फ्रेश होतं. गरम आहे का हो एकदम ना. ओके ओके. अद्वैत तुझा कसा एक्सपिरियन्स आहे? अच्छा तिकडे तुझं राहू. हा बघ माझ्याकडे नक्की ना गरम आहे. काकांच्या एक अर्जुना नदी बघितली होती. त्याचं का पात्र इथे आलंय. हे कुंड आहे ना त्याच्या अगदी मागे रिव्हर अर्जुना नदी. आता अगदी त्याच्या बाजूला आहे महाकाली देवीचं मंदिर महालक्ष्मीचं. ते आपण पाहून घेऊया. आणि अद्वैत गरम पाण्याचं कुंड इथेच झालं असं शेक कुंड. पण हे निसर्गाचा चमत्कार मानावा लागेल बरोबर. ओके अद्वैत कसा तुझा एक्सपिरियन्स होता? भरपूर चांगलं. तर गरम पाणी पण आहे. आंघोळ करू शकते इथे. अच्छा अच्छा ठीक आहे. तर म्हणजे आता आपण गरम पाण्याचा झरा आहे त्याचं दर्शन घेतलं. गरम पाणी अनुभवलं. निसर्गाचा चमत्कार पाहिला. आणि आता आपण कुठे आलोय आनंदी? महालक्ष्मी मंदिर. आता हे मंदिर बंद आहे दुपारच्या वेळेस 12. तर असं काय बाहेरचा परिसर मंदिराचा. हा महालक्ष्मी मंदिर आता हे सकाळची पूजा अर्चा करून थोड्या वेळ सगळी बंद असं दुपारी. बघू आपण परत संध्याकाळी जर मिळाला चान्स बघूया. पण असा काय मंदिराचा गाभार आणि परिसर आहे. तुम्हाला यायला मिळालं तर नक्की या. गरम पाण्याचं जे कुंड आहे उन्हाळे त्याच्या अगदी बाजूला हे छान असं मंदिर आहे. बघा मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. असं काय. चला आपण या ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू करू आणि राजापूरची जी फेमस गंगा आहे ती पाहूया. मंदिर बंद आहे पण हरकत नाही. कधी बघू आता पुढे मागे कसं काय झालं. पण ज्यांना कोणा यायला जमेल त्यांनी नक्की यावं बरोबर. मस्त छान वातावरण आहे. आजूबाजूला शेती आहे. नाचणीची शेती आहे. ज्वारीची शेती आहे. आणि बरेचसे मंडळी सुद्धा इथे येतात बघा. हो राजापूरची गंगा सुद्धा ते आपण थोड्या वेळ बघणारच आहोत. तर ह्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करू. काय म्हणत होती? जुनं दिसतंय मंदिर. कारण का जे तिथून दिसतायत ना मूर्ती त्या काळ्या पाषाणामध्ये. ओके त्याच्यामुळे खूप जुनं मंदिर असतं. आणि विशेष म्हणजे गारठा सुद्धा आहे. ओके हवेमध्ये गारवा आहे. या पुढे आपण राजापूरची फेमस गंगा. राजापूर हे स्थान कशासाठी फेमस आहे? राजापूरच्या गंगेसाठी. ते आपण मी मगाशी मंडळी शेतीचं बोललो तर ही अशी शेती आहे. ही भात शेतीची कापणी चालू आहे. आपण ऑक्टोबर एंडिंगला आहोत. हा बोला नंदी. हे जे कापून ठेवले ना ही सगळी भाताची शेती कापून ठेवले त्यांनी. हे बघा इथे दिसतंय ब्राऊन कलर. हा देवीच्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघाल तर अशी काय शेती. आपणही बघा इथे होतो गरम पाण्याचा झरा आणि भाताची शेती कापून ठेवलेली आहे. इथे काम करताय शेतकरी महिला वर्ग. आणि असं हे आईचं मंदिर. महालक्ष्मी उन्हाळे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. कार्यक्रमाची रूपरेषा अशी काय. आता तो कार्यक्रम नवरात्राचा पार पडला. नवरात्रोत्सव इथे मोठ्या प्रमाणात छानपैकी साजरा होतो. मंदिर तर बघितलं पण मंदिर पूर्ण बघायचं झालं तर असं भलं मोठं मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर बघा. कारण इथे तुम्हाला जसं दाखवलं कार्यक्रम छान नवरात्रीचे पार होतात. आईचा जागर होतो. त्यामुळे इथे बघा इथे मंडप आहे कार्यक्रम करण्यासाठी. आणि बरेचसे उपक्रम इथे आईचे
इथे पार पाडतात. देवीचं पूजन वगैरे केलं होते. मस्त आजूबाजूचा परिसर आणि तिथे दीपस्तंभ सुद्धा आहे. आणि तुम्हाला सांगू ना, काय गार हवा सुटली आहे. हवा एकदम छान गार आहे. त्या देवाला आपण प्रदक्षिणा घालूया मंदिराला. इथे सुद्धा बघा काहीतरी कार्यक्रम किंवा स्टोरीसाठी अशी काही जागा आहे. श्री महालक्ष्मी मंदिर उन्हाळे गणेशानामा वर्धापन दिन असा काय असतो 22 डिसेंबर 2024. तर यावर्षी कधी काय असेल तर अजून लेटेस्ट इन्फॉर्मेशन यायची. गेल्या वर्षी 22 डिसेंबरला होता. वा, छानच असं मंदिर. इथे भात शेती कटिंग चालू आहे ते तुम्हाला म्हणाल होतो मी. चला, आईचं दर्शन नाही झालं पण एक मंदिराला प्रदक्षिणा घालून तिला वंदन करूया. ओ, कसं वाटलं आनंदी? का गार हवा सुटला ना? छान. हिरवगार शेती असल्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. बघा, गार छान वारा आहे. हा, काय म्हणत होती आनंदी तू? मस्त छान फिलिंग आहे. एकदम गारवा वाटतोय. हा, आणि सगळीकडे भात शेती कापणी वगैरे कामं चालू आहे. त्याच्यामुळे अजून बघायला मजा आहे. आणि खूप मोठी मोठी म्हणजे जुनी खूप झाड आहेत तिथे. बरोबर. पावसाचं थोडं वातावरण होतं. हिरवगार असं छान बघायला मिळालं. आईचं मंदिर छान आहे. हो. आता मी बघितलं नवरात्रात छान भरपूर असे कार्यक्रम साजरे होतात. आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा मस्त आहे ना. इथे कार्यक्रमाची रूपरेषा बघून वाटतं मोठा उत्सवच असणार. आणि चला. दुसरं म्हणजे ते गरम पाण्याचं कुंड आहे ते पुरुषांसाठी वेगळं आणि स्त्रियांसाठी वेगळं ठेवलंय. त्याच्यामुळे कोणी तिथे इझिली आंघोळ करू शकतं. आणि साईडला चेंजिंग कपड्यासाठी रूम पण आहे. आणि दुसरं मी ऑब्झर्व केलं आनंदी, इकडे गरम पाण्याचं झरा आहे. काही जण गरम पाणी बॉटल मध्ये घेऊन चाललेले आहे. हो हो. प्रत्येकाच्या मानण्यावर आहे. मला तर इथे खूपच बरं वाटलं. चला, आता नंतर आपण थर्ड स्पॉट कंटिन्यू करूया. राजापूरची गंगा, जे राजापूर हे स्थान फेमस आहे. चला, आई अंबेचा उदय दो, आई महालक्ष्मी माते की जय. थँक्यू. या कंटिन्यू. देवस्थान आहे. नंदी देवता पिंड ते बघू शकता. भंडार आहे आणि असं दीपस्तंभ असं आईचं मंदिर. श्री महालक्ष्मी मंदिर उन्हाळे. शिवलिंग आहे. छान असं देवाचं शिवलिंग. हो. रोड जातो वरती गंगेला. मेन हायवे पासून 1 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर लागतात. वरतीच आहे गंगेतच. गंगा आहे. काल किती किलोमीटर आहे तिथून मंदिर? 2 किलोमीटर. 3-4 मिनिटं लागली. आलो लगेचच. रस्ता एकदम लहान आहे आणि जर उंचवट्या सांभाळून या पुढे राजापूरची गंगा, जे स्पॉट फेमस आहे राजापूरची शान, ते आपण एक्सप्लोर करूया. चला, आई गंगे माते की जय. गंगा आलेली आहे. आज आहे 27 ऑक्टोबर 2025. आता आमचं लकी डे आहे. ते आम्हाला गंगा प्रत्यक्ष पाहायला मिळते. ही इथे मूळ गंगा आहे. आणि या मसासून इथून 14 कुंड आहेत त्या ठिकाणी. ही लहान लहान जी आपण बघतो 14 कुंड आहे. कुंडामध्ये टेम्परेचर पाण्याचं वेगवेगळं असतं. अच्छा. आणि इथे खालच्या साईडला आता काशी कुंड आहे. कुठे? इथे खाली इथे काशी कुंड. गंगा बोललात बरोबर. हो. तर आता आपण इथून पाणी येताना पाहतोय. हे गंगा आली आहे. हो हो, गंगा आली. गंगा आली आहे. हो, आली. बघा मंडळी, तुम्हाला गुड न्यूज. आपण ब्लॉग साठी आलो, राजापूर दर्शन घ्यायला आलो. आज आहे 27 ऑक्टोबर 2025. मूळ गंगा आलेली आहे. आई गंगेचं आपण दर्शन घडलंय. भगवान शिवशंकर आणि पार्वती माता, गंगा माता याला वंदन करून आपण पुढच्या प्रोसेस सुरुवात करूच. पण आपलं खरंच अहोभाग्य आहे. आपल्या बरोबर भोसले काका आहेत आणि त्याच्याबरोबर आपण राजापूरची जी फेमस गंगा आहे ती एक्सप्लोर करतोय. आणि ही कुंड किती येतो? एकूण 14 आहेत. 14 कुंड आहेत. आणि तुम्ही टेम्परेचरचं काय म्हणत होता? प्रत्येक कुंडामध्ये पाण्याचं टेम्परेचर वेगवेगळं असतं.
अच्छा. हा म्हणजे एका थंड असेल तर थोडं कोमट आहे, हा हा. पुढे त्याच्यापेक्षा जरा कोमट दाखवतं, अशा पद्धतीने टेम्परेचर. म्हणजे ही कुंड आहेत एकाच ठिकाणी, हा पण पण त्याच्यातलं एकाच ठिकाणी असून सुद्धा काही अंतरावरती, काही फुटाच्या अंतरावरती आहेत, हा तरी त्याचं एक विशेषतः की टेम्परेचर वेगळं आहे. वेगळं आहे, पाण्याचं टेम्परेचर वेगळं आहे. अच्छा. आणि पुढे एक ही मोठी कुंड आहे. हो, ती 2 कुंड आहेत. बाटलीत भरून घ्या ना, हा. तिथे गळतं ना त्याच्यातून. तिथून डायरेक्ट स्रोत आहे, तिथून पाण्याची बॉटल मध्ये आई गंगेला काही अंश घेत आहे की पुढे आपल्याला ती घरी कोणाला पाहिजे असेल किंवा घरगुती कामासाठी पूजेसाठी मूळ गंगा. देव खाली हात कर, खाली हात कर आणि बाबा आता हॅलो. हा चला अद्वैत, आई मा गंगा याचा स्रोत पाणी अद्वैत बॉटल मध्ये घेत आहे. कसं वाटतं अद्वैत? राजापूरची फेमस गंगा याचं आपण पाणी बरोबर घेत आहे, मूळ गंगा. चला या. ओके घे. मंडळी 27 ऑक्टोबर 2025 वार सोमवार आई गंगेचं दर्शन घेतलं. राजापूरची गंगेला येणार, कधी येणार तर बघा आज तो योग आला. आणि विशेष म्हणजे आपले भोसले काका बरोबर आहे, ते आपलं मार्गदर्शन करतात. तर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा, ते योग्य मार्गदर्शन करतील. आणि तुम्हाला राजापुरामध्ये काय देवदर्शन करायचं असेल, इकडे स्पॉट बघण्यासाठी खूप मदत करतात. मंडळी मूळ विषयाकडे येतो. मूळ गंगा आपली राजापूरची जे फेमस स्पॉट आहे ती आज अवतरलेली आहे. आपण बघू शकता, हे बघा आई गंगेचं हे पवित्र स्वरूप आणि त्याचं हे पाणी अंगावरती शिंपडून पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करतो. जो कोण नवीन सबस्क्राईबर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. राजापूरच्या गंगेचं छान असं दर्शन झालं. धन्यवाद, थँक्यू. नाव संसारे मावशी आहेत, आई आहेत आपल्या. तुम्ही कुठून आला? आम्ही ठाण्यावरून आलो. हा. मग सध्या आणि आम्ही लांजा. रत्नागिरी, गणपतीपुळं, माडगुळ, केशवसुतांचं हे पाहिलं. मग कसं देवदर्शन कसं झालं? छान मस्त सुंदर झालं. तुमचं एज बघता हा सिनियर सिटीजन आहात, पण उत्साह असा एकदम तरुणाईचा आहे. छान असं देवदर्शन झालं. आणि आज तुम्ही गंगापूर आपली गंगा बघितली राजापूरची, कसं एक्सपिरियन्स आहे, काय वाटतं? छान सुंदर. आणि आम्ही लहानपणापासून यायचो ना, हा. हे लांदा माहेरच आहे. अच्छा. आता ही माझी बहीण बिण आलेत ना, ओके. माझी नात आले मेन कुटुंब मग त्यांना हा नातीला आमच्या पिढी. केशवसुतांचं दाखवायचं होतं. हा हा हा. ते छान आहे माडगुळ. अच्छा, ते तर तुम्ही पाहिजे. हा हा गणपतीपुळ्याला जाऊन आलो. अच्छा. आपलं काय ना चिपळूण करा, युट्यूब चॅनल मिळू चिपळूणकर, तुम्हाला पाहिलं. हा, हा. चला बरं वाटलं, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. बाकीचा परिवार आहे बघा, सांगतात का आपलं नाव? हे दातार. अच्छा. राज इकडे उगम पावली सांगा ना आम्हाला. राजेंद्र दातार जावई. हॅलो, नमस्कार सर. आपण कुठे राहिला? ठाण्यात आहे पण आता हल्ली अहमदाबाद. अहमदाबादला सर. अच्छा. हा हा. तुमचं काय नाव? माझं चिपळूणकर, मेहू चिपळूणकर. चिपळूणकर मेहू चिपळूण. आपलं चिपळूण गाव, पण राजापूरला आम्ही फिरायला आलो. हा. आणि आज चिपळूणमध्येच राहिला? हो, कॅडबरीच्या इथे मी काय केली? कॅडबरी सिग्नल. हा, तिथे सर राहतो. गाव आमचं चिपळूण, नाही, ठाण्याला राहता. ठाण्याला राहतो. हो चला. आपण सेमच आहे, ठाणेकरच आहे. हो हो चला, छान अशी भेट झाली. कसा एक्सपिरियन्स कसा होता? छान छान. हा. अब ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही गंगा कशी काय प्रकट झाली त्याबद्दल काय सांगत होता? गंगाला एक शेतकरी होते हा आणि ते झाडाखाली ते शेती नाचणीचं वगैरे शेती करायचे. हा, हा. आणि मग दुपारच्या वेळेला कडक उन्हाळा ना, अच्छा. त्यांना तहान लागली आणि कासावीस झाले. खायला भाकरी वगैरे असं आणतात ना, हा. आणि मग तहान लागली आणि इतका कासवी ते मला थेंबर पाणी मिळेल तर बरं होईल असं त्यांनी मग प्रार्थना करत बसले असे ना, हा. अशी. तर तेवढ्या ते झाडाच्या ह्याच्यातून असं फवारे आले. फवारे हा प्रकट झाले. हो. आणि मग ते पाणी त्यांना इतकं बरं वाटलं की जीव वाचला त्यांचा. कासावीस झाले होते ते. अच्छा. आणि मग तेव्हापासून ते 3-3 वर्षांनी येतं. तरी किती वर्ष? आणि ते नाचणीचंच हे होतं ना, हा. तर सुरुवातीला ते नाचणीचं हे येतं कोंडा. कोंड आहे. हा हा बाहेर असा. आणि मग पाणी येतं. आणि मग ते पाणी असं कुंड, ही कुंड आहेत ना, छोटी छोटी कुंड आहेत. आणि प्रत्येक ह्याच्यातलं पाण्याचं हे वेगळं आहे, टेम्परेचर वेगळं आहे, कोमट गरम बिरम. आणि तिथे ते मोठी आहे. हा. मग मी ते भटजी असतात हो अशा वेळेला पाणी घालला, म्हणजे प्रदूषण व्हायला नको ना, कोणी खराब करायला नको असं.
चला तुम्ही Thank you, उपयुक्त thank you. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि या Thank you. मंदिराबद्दल तुम्ही सकाळी सांगत होतात, कुठच्या या मंदिराबद्दल हे जुनं मंदिर आहे. नाही ह्याची काय मला माहिती नाही, कारण ही आता नवीन बांधलेली आहे तिकडे पण महालक्ष्मी. हा पूर्वी इथे नव्हतं काही. आणि किती सगळे बाहेरगावून लोक हो म्हणजे येतात. अगदी आपल्या देशातून येणार कोणी कोणी असं. राजापूरची हा, गंगा हा. फेमसच आहे. एकदा तर एका माणसाचं ते म्हणजे काहीतरी हे असं हे आहे कुंभांडर असलेलं, विश्वासच नव्हता. तर दुसरा मित्र म्हणाला तुला दाखवतो तरी चल, पण त्याचा विश्वासच नाही ना. तर ते इथे आले आणि गंगा एकदम गेली. हो एकदम शिकशिकाट अच्छा. गेली की असंच होतं, पटकन जाते. हो म्हणजे तुम्हाला वाटणार ते काही होतं. होतं की नाही. म्हणजे आता आपण पाण्याचा आवाज ऐकतोय, गंगा आहे. हो विश्वास आहे गंगा आपला. येण्याच्या आधी आपण इथे दर्शन घेऊया. आणि अगदी आवाज वगैरे सगळीकडे धोधो येत असतात. हो. आणि गर्दी असते ना. हो बरोबर. आणि ते उन्हाळा आहे ना आता पहिलं उन्हाळे आपण पहिले ते पण हे गंधकाचं याचं पाणी ना, पाणी. म्हणजे खरूज बिरूज काय होत नाही काय हा, नाही. म्हणजे स्किन स्किन साठी म्हणून आम्ही बाटली भरून घेतलं असं. ओके तिथे पहिले आंघोळ करायची आणि मग शुद्ध होऊन इकडे यायचं. इकडे यायचं. अशी प्रथा आहे पण मी पहिल्यापासूनची. काय म्हणतो, गंगा ताई बरेच वर्ष येते. हा. आता जी येणारी ह्या वर्षी आता आलेली गंगा किंवा एक 4-5 दिवस झाले आले, हा. आधी येणारी गंगा काय फरक आहे तो जाणवतो. तेच आता ते एक हे म्हणाले की हल्ली म्हणे काही राहिलं नाही. पूर्वी 3-3 वर्षांनी म्हणजे 3 वर्षांनी मार्च एप्रिल मे अशी असायची. फिक्स असं. हा आणि आता अशी कधी पण येते. अच्छा, पर्यावरणामध्ये काय फरक फरक झाल्यामुळे हा 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 असं होतं. पावित्र्य अजूनी हो, राखलं हो, 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 हो. त्यांच्या इच्छा हा. अपेक्षा बाकीकडे स्वच्छता वगैरे चांगली असते आणि मग आता त्यावेळेला अशी छोटी छोटी दुकानं घालतात सगळ्यांना असं तांद लाडू भूक लाडू म्हणतात ना. पण परत मी वेळात वेळ काढून तुमचा अनुभव शेअर केला. थँक्यू धन्यवाद धन्यवाद. तुम्ही एकाच कुटुंबातले हो 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 माझे सिस्टर काय वा. तेच मी करणारच होती. चला, शुभेच्छा तुम्हाला. अरे इथे मोठं तर मंडळी बघा, गंगेचा असा आजूबाजूचा काय परिसर आहे. आतापर्यंत बघितलं आपण ते मूळ गंगास्थान आणि आजूबाजूची 14 कुंड. आता महापुरुष देवस्थान आहे, छोटी मोठी मंदिर आहेत. पण बघा गंगा, राजापूरची गंगा. आनंदी यस फायनली आलो बरोबर आनंदी. चल 27 ऑक्टोबर 2025. मला माहित नव्हतं, मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम आलो. तुझा फर्स्ट टाइम आलेस ना. आणि गंगेचं स्थान, गंगेचं उगम आणि गंगा ही अशी दोघं पात्र मी सोशल मीडियातील न्यूज मध्ये पाहिली होती, पण आज प्रत्यक्ष डोळ्यांना पाहून मन अगदी प्रसन्न झालं, तृप्त झालं. चला आई गंगेचा आपण थोडा आस्वाद घेऊ, तिच्यासमोर नमन होऊ आणि कंटिन्यू करू. मंडळी बघा, राजापूरची गंगा आपल्या फ्रेम मध्ये आहे. जरा मंडळी, मूळ गंगा राजापूरची हे आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये आहे. खरंच हे धन्यवाद आणि आम्ही नशीबवान आहोत. त्याही राजापूरच्या गंगेचं आम्हाला दर्शन केलं, त्याचा आस्वाद घेतला, त्याची पूजा अर्चा करायला मिळाली. तिला वंदन करूया बरोबर आनंदी. चल मीसा घेतो. कसा वाटला अनुभव? छान ना, एकदम मन प्रसन्न झालं. ओके. मला दर्शन मला तर खरंच भाऊ मला होत आहे. मला तर थोडं भाऊ मला होत आहे. राजापूरला मी पहिल्यांदाच येत आहे. राजापूरला पहिल्यांदा येऊन आई गंगा बरोबर माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी अवतरली आहे असा एक अनुभव आहे. तर डोळे पाण्यावले आहेत. आईच्या चरणी होऊन आपण पूजा करू द्या. म्हणजे आपल्या चॅनलमध्ये असे युनिक जॉब येत असतात, इम्पॉर्टंट येत असतात आणि माझा प्रयत्न असतो की तुम्हाला छान छान गोष्टी ओरिजिनल आहे ऑर्गॅनिक दाखवल्या बरोबर आणि हो. आणि आता काय अनुभव आपण गंगेचा घेतला आणि आपण थोडं गंगेचं पाणीचा घेतलं बरोबर. हो घेतलं. आपल्या पूजा अर्चना. गंगेचं दर्शन घेतल्यानंतर हे कुंड आहे. आणि काय म्हणत होतीस तू इकडे? अच्छा, देवीचं एक मंदिर बनवलं घेत आहे गंगे मातेचं. जायला एंट्री नाही आहे, तिथे बांधलं जात आहे ना आनंदी. बांधकाम आतमध्ये चालू आहे. जाऊ नको. चल छान मंडळी, चला राजापूरची फेमस गंगा जी आपल्याला मिळाली अवतरीची 3 वर्षांनी येते, काय केला 2 वर्षांनी येते. पण या वर्षी मी पहिल्यांदाच आलो राजापूरला म्हणजे लाईफ टाईम मध्ये. आणि अद्भुत योग म्हणजे राजापूरची गंगा अवतरली आणि ती पाहायला मिळाली. धन्य झालो. गंगेचं पाणी प्यायलं, थोडं घरी घेतलं गंगेचं पाणी आणि खूप रिफ्रेशमेंट आहे. पवित्र अशी गंगेचा लाईफ टाईमवर एक्सपिरियन्स एकदा तरी नक्की या राजापूरच्या गंगेला. मस्त असं भरपूर असं शोध दाखवलं आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे हा. म्हणजे तुम्हाला आवडेल, नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसे तिकडचे एक ताई होत्या, मावशी होत्या, त्यांनी गंगा कशी अवतरली यासोबत डिटेल त्यांनी कहाणी सांगितली आहे, खरी कहाणी सांगितली आहे. तिथं तुम्हाला आवडली असेल, उपयुक्ती वाटली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा.
चला म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये आपण काय काय पाहिलं, ह्या पाहिलं की आपण गरम करण्याचं कुंड उन्हाळीला पाहिलं, आई महालक्ष्मीचं मंदिर पाहिलं. डिटेलमध्ये आपल्याला नाही करता आलं, मंदिर बंद होतं दुपारच्या वेळेत, पण आजूबाजूचा परिसर पाहिला, नवरात्रोत्सव कसा छानपैकी साजरा होतो. आणि विशेष म्हणजे राजापूरची शान म्हणजे राजापूरची गंगा जी आपल्याला भेटली, राजापूरची गंगा अवतरली, त्याचं आपण दर्शन घेतलं, पूजा केली, अर्चना केली आणि गंगेला नमन करून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आणि विशेष म्हणजे आपल्या तिथे एक मावशी भेटल्या, त्या आहेत लांजाच्या, आणि लांजावरून प्रवास करून दरवेळेला जेव्हा जेव्हा ते त्यांना शक्य होतं तेव्हा गंगा पाहण्यासाठी येतात, या दर्शनासाठी येतात. गंगा कशी काय प्राथमिकरित्या अवतरली त्याच्या मागाची कहाणी त्यांनी आपल्याबरोबर शेअर केली आहे. तर नक्कीच तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आता आपलं लंच ब्रेक झालेलं आहे, दुपारचे वाजले आहेत 1. आपण लंच घेऊ, व्हेज लंच. आज सोमवार आहे आणि आपला पुढचा धूप पापेश्वर मंदिर याचा ब्लॉग असणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पूर्ण धन्यवाद. एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तेव्हा आपला ब्लॉग 3 असेल. ब्लॉग 1 आणि हा ब्लॉग 2 नक्की पहा. चॅनलला लाईक आणि शेअर करायला सबस्क्राईब करा. टिल देन बाय. बोला गंगा माते की जय. या तर मग दादा आपण कुठे आलो? हॉटेल स्वादला ना, हे बघा इथे हॉटेल स्वाद. आणि आपण आता काय घेतलं आहे? पनीर मसाला आहे. दादा सर्व करतात. दादा आपलं नाव? वेदांत नाचरेकर. नाचरेकर साहेब, राजापूरचे स्थायी. पनीर मसाला यम्मी असं छान असं सुगंध येतो आहे. आणि आपण गरमागरम चपात्या सांगितल्या प्रत्येकी 2. आणि ह्याच्यानंतर आपली फूडची ऑर्डर आपण दादा काय सांगितली हो? पनीर बिर्याणी, व्हेज बिर्याणी. पनीर बिर्याणी आणि एक व्हेज बिर्याणी. आज सोमवार असल्यामुळे आपण व्हेजच खाणार आहोत. स्वाद हॉटेल हे खूप फेमस आहे व्हेज आणि तसेच नॉनव्हेजसाठी. आणि मी असं ऐकलं दादा इकडचा कटवडासा भरपूर फेमस आहे, बरोबर? आमचे मित्रसुद्धा येऊन गेले होते इथे. चला बरं वाटलं. बघा कसं काय टेस्ट आहे, भेटतो थोड्या वेळात. बघा आणि ती टेस्ट करून सांग कसं आहे पनीर मसाला. ते तू सांग तुझा आवडता पनीर मसाला. बऱ्याच वेळेला आपण ठाणे मुंबईमध्ये टेस्ट करतोच. पनीर मसाला कुठे आहे? अच्छा, आणि ते सांग ना खरं ऑनेस्ट ओपिनियन. नक्की का आपल्या मुंबई ठाण्यासारखी चव आहे का थोडा डिफरन्स आहे? असू शकतं, पण ठीक आहे. व्हेजसाठी आपल्याला चांगला ऑप्शन आहे पनीर मसाला. अजून तुझं कसं काय? चांगल्या आउट ऑफ 5 किती देऊ शकतोस? 4. म्हणजे इम्प्रूव्हमेंटसाठी नक्कीच जागा आहे. तुम्ही खाताय? हां आहे ना, पाणी दे. हां चालेल, आलं लक्षात. ठीक आहे चला आनंदी. मी जेवणाचा आस्वाद घेतो थोडा. मी पनीर मसाला तर झाली. दादा तुम्ही आता हे काय आणलं तो? व्हेज बिर्याणी आणि पनीर बिर्याणी. ही कुठची आहे? ही व्हेज आहे. ही व्हेज. आणि त्याच्या बाजूला काय आहे सार? ग्रेव्ही. व्हेज बिर्याणी आणि ग्रेव्ही. कसली असते ती ग्रेव्ही? बिर्याणी. बिर्याणी ग्रेव्ही. ही सब बिर्याणी. आणि ही कुठची आहे? पनीर बिर्याणी. आता ही व्यवस्थित आहे ना? हो. हां तर आपण सर्व करा. पनीर बिर्याणी. अद्वैत तू खाणार नाही? अद्वैतची चॉईस आहे पनीर बिर्याणी. मस्त यम्मी सुगंध असा येतो आहे. वा वा क्या बात आहे. थोडीशी द्या. वाज बस बस फास्ट. हां दुसरी द्या आता. व्हेज बिर्याणी द्या इथे. इकडे द्या. बघा व्हेज बिर्याणी कशी काय द्या. हां इथे द्या. बस थँक्यू. दोन्ही बिर्याणीचा टेस्ट घेतो आणि तुम्हाला थोडासा भेटतो. छान असं सुगंध येतो. अरे तू सांग ना टेस्ट घेऊन कशी वाटते तुला? तुझी पनीर आहे ना? आनंदी ओके. व्हेज बिर्याणी पनीर बिर्याणी. देखा माझी व्हेज पनीर. तुझी व्हेज घेतलीस कशी वाटते? मसाला वगैरे व्यवस्थित. आणि आधी तुझी पनीर. चला दोन्ही बिर्याणी मस्त आहेत. आपल्यासारखी आहे का शहरासारखी? थोडी डिफरन्स आहे, वेगळी आहे. आउट ऑफ 5 4.5. अरे वा, बिर्याणी मला आवडली मगाच्या याच्या. तर छान असा व्हेज जेवणाचा बेत आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो, बरोबर आनंदी? आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत ब्लॉग कसा वाटला मग नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला आनंदी सबस्क्राईब करा. थँक्यू. पण हॉटेल स्वादमध्ये जेवण गेले इकडचा कटवडा भरपूर फेमस आहे. दुपारचं लंच आपण इथे घेतला. वार सोमवारच नव्हे, तसे दोन्ही पदार्थ इथे मिळतात, व्हेज आणि नॉनव्हेज. तर छान असं लंच झालं, बरोबर? पनीर मसाला, साध्या चपात्या, व्हेज बिर्याणी आणि पनीर बिर्याणी. तर चालत 2-3 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आपला लॉज आहे. इथे आपण आराम करू आनंदी 2 तास आणि पुढे प्रवासाला कंटिन्यू करू.